संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह 24 राज्यांमध्ये वादळासह वीज कोसळण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। त्याच वेळी आजही ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। बिहार, छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामुळे देशातील बहुतेक राज्यांमध्ये तापमान कमी होईल आणि उष्णतेपासून आराम मिळेल। तथापि पाऊस आणि वादळाचा इशारा असूनही या राज्यांच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे। पुढील 3 दिवसांसाठी हवामान अपडेट। 27 एप्रिल छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय, तर आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्रातील मराठवाडा, केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। बंगालमध्ये जोरदार वारे वाहू शकतात। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर राजस्थानमध्ये दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होईल। दिनांक 28 एप्रिल रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, कर्नाटक आणि बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये गारपीट होऊ शकते। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। राजस्थानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होईल। 29 एप्रिल रोजी केरळ, कर्नाटक, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।